लातूरच्या आडत बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नवीन शेतीमालाची जी आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। सोयाबीन आणि गहू जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आडत बाजारामध्ये येतो आहे। आपण जर पाहिलं तर दररोज 15 ते 20 हजार क्विंटल शेतीमाल जो आहे तो आडत बाजारामध्ये येत होता। मात्र कालपासून जर आपण लक्षात घेतलं तर ही आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। साधारणतः 32,000 क्विंटल दररोज माल जो आहे तो आडत बाजारामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतं। प्राधान्याने जर आपण लक्षात घेतलं तर सोयाबीनला बऱ्यापैकी भाव मिळतो आहे, त्यामुळे शेतकरी सोयाबीन आडत बाजारामध्ये आणतायत। 5,200 भाव जो आहे तो प्रति क्विंटल सोयाबीनला मिळतो आहे। तर आपण जर लक्षात घेतलं तर तूर जे आहे तुरीला चांगल्या प्रकारे भाव मिळत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे। 7,850 रुपये प्रति क्विंटल भाव तुरीला मिळतो आहे। तर चिंच जे आहे ती भाव खाते आहे 7 ते 11,000 प्रति क्विंटल भाव जो आहे तो चिंचेला मिळतो आहे। हरभऱ्याला देखील 8,971 प्रति क्विंटल भाव मिळतो आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आता कुठेतरी नवीन माल जो आहे तो आडत बाजारात आणायचं ठरवलं आहे आणि त्यामुळं मालाची आवक जी आहे ती लातूरच्या आडत बाजारामध्ये रोज वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। आडत व्यापारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। मला सांगा, हरभऱ्याला काय भाव मिळतो? हरभरा 5150 ते 5250 पर्यंत हरभऱ्याचे भाव आजची पोझिशन आहे। म्हणजे भाव उतरलेत? हा, उतरलेत, भाव कमी आहेत। तरी देखील सोयाबीन आणि चिंच वगैरे शेतकरी मोठ्या प्रमाणात आणतात? हा, आणतात ना। चिंचचे भाव आहेत खालीमध्ये 7,000 रुपये, वरीमध्ये 15,000 रुपये छापण होतंय। चांगले माल 10,000 11,000 रुपये चिंचमध्ये भाव आहेत। म्हणजे बऱ्यापैकी आडत बाजारात आता चिंच भाव खाते? चिंच भाव चांगले सध्या, चांगले भाव चिंचेचे भाव आहेत, दुसरे भाव नाही सध्या। तूर आणि हरभऱ्याची काय स्थिती आहे? तूर भाव काय, तूरचे भाव आहे 78 79 8,000 भाव आहे तुरीचे। सोयाबीनचे भाव आहेत 54 55। म्हणजे जो सोयाबीनचा भाव गेल्या महिन्यामध्ये पडलेला होता तो आता बऱ्यापैकी पुढे येतोय? नाही आहे तेच पोझिशन, टिकूनच आहे भाव, बाजार टिकून आहेत बाजारच काही। 5,200? हा, 200 ते 400 रुपये, 5,200 ते 400 रुपये। नवीन गहू आला आहे? नवीन गव्हाचे भाव आहेत चांगले माल 2500-2600 रुपये खायचे माल, आणि जे पलटीचे माल आहे हलके माल आहे ते 2,000-2100 रुपये भाव आहेत। पण गहू वाढलेला आहे आता, येतोय मार्केटमध्ये? हा, गव्हाची आवक वाढलेली आहे, भाव वाढलेले नाहीत, आवक वाढलेली आहे। भाव कमी आहेत, आवक वाढलेली आहे फक्त गव्हाची। म्हणजे शेतकरी आता माल आणतोय हा, माल आणतो हो। ते एकूण जर लक्षात घेतलं तर भाव स्थिर आहेत, मात्र शेतकरी आता जे आहे ते शेतीमाल जो आहे तो आडत बाजारात आणताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळं एकूणच आडत बाजारामधली जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमालाची वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।